अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे युवा आमदार विक्रमसिंग पाचपुते यांनी अल्पावधीतच राज्याच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। विधानसभेत बोगस पनीर, कृत्रिम फुले आणि भूमी अभिलेखन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासारखे प्रश्न मांडून त्यांनी राज्याचे लक्ष वेधले आहे। अभ्यासू आणि विनयशील नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे। मात्र आता त्यांच्या स्वतःच्या श्रीगोंदा मतदारसंघातील काही गंभीर प्रश्नांवर नागरिक आणि विरोधक त्यांना सवाल विचारत आहेत। तालुक्यात गावागावात गावठी आणि देशी दारू सहज उपलब्ध होत असल्याचं चित्र दिसत आहे। अनेक ढाब्यांवर विनापरवाना दारू विक्री सुरू असल्याची चर्चा आहे। कष्टाने कमावलेला पैसा मोठ्या प्रमाणावर दारूत खर्च होत असल्याने महिला वर्गातून नाराजी व्यक्त केली जाते। याशिवाय शहरामध्ये मटका आणि ग्रामीण भागात गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचंही बोललं जात आहे। गुटख्यावर बंदी असतानाही तो सहज उपलब्ध होत असल्याने तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढत चाललंय। या सर्व प्रकारांकडे पोलीस आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप हा विरोधकांनी केलाय। त्यामुळे विधानसभेत प्रभावीपणे आवाज उठवणारे आमदार विक्रमसिंग पाचपुते आपल्या मतदारसंघातील या अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करणार का, हा सवाल आता उपस्थित होतोय। या अवैध व्यवसायांना नेमकं कुणाचं पाठबळ आहे आणि तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी पुढे काय पावलं उचलली जाणार, याकडे आता संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याचं लक्ष लागलं आहे। या प्रकरणाबाबत तुमचं मत काय, हे कमेंट करून नक्की सांगा।